नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता अभि कपाटामध्ये सगळं काही उचकतो. फाईल वगैरे आता आपले कपडे सगळे दानादेन करतो आणि आता त्याचे कोणते कागदपत्र हरवलेले आहे ते उचकत असतो. नक्की काय झालेलं आहे, कुठे गेले असेल आणि जर मला ते कागदपत्र नाही सापडले तर अवघड होईल. काही झालं तरी मला ते पेपर्स लागतील आणि तरच ते दागिने मला मिळवता येतील. ते दागिने मला आत्ता मिळाले तर त्या गुंडापासून माझी आता तरी सुटका होईल. अभि मात्र वैतागून जातो, परंतु त्याला कोणतेही कागदपत्र सापडत नाही. तो पूर्णपणे वैतागलेला आहे, टेन्शन मध्ये आलेला आहे आणि सर्व पसारा त्याने काढून ठेवलेला आहे. आणि तेवढ्यात मात्र पार्वतीची हात येते. पार्वतीची हात हे सगळं काही पसारा वगैरे बघून म्हणते की काय अभिषेक, अरे काय हे सर्व, आणि काय रे अभिषेक, काय चाललं तुझं नक्की, की हे सर्व काय तू करून ठेवलं, काय हा राडा, अरे काय हा पसारा. म्हणून पार्वती आजी त्याला विचारत असते की काय झालं, काय शोधतोस. आता अभि म्हणतो की अगं आजी, हे बघ मी महत्वाचे कागदपत्र शोधत होतो, ती कागदपत्र माझी हरवलेली आहे. आणि हे बघ ना आजी, अगं तू आलीस आणि तू तर म्हणाली होती, आणि आता तू म्हणाली होतीस की आता रमाकडे आरतीचे दागिने आहेत आणि ते दागिने. आता पार्वती आजीला हेच वाटतं की कारण आता आरतीचे ते दागिने आहेत तर ते अभिला मात्र रमा आणि अक्षय या दोघांना द्यायचे आहे का. त्यांना आता जे संकट आलेले आहे, जे पैसे आता कोर्टात भरायचे आहेत, तर त्या पैशासाठी आता अभि दागिने द्यायला तयार झाला असं मात्र त्यांना वाटतं. म्हणून ते आता खुश होतात आणि तेवढ्यात आनंदाने मयुरी सुद्धा आत येतात. पार्वती आजी म्हणते की आता कसं अगदी माझ्या मनातील तू बोलला, आणि हे बघ अभि मला हेच हवं होतं. आणि तेवढ्यात आनंद आणि मयुरी सुद्धा खुश होत आत येतात आणि म्हणतात की हो, कारण आता रमा आणि अक्षयला प्रत्येकाने मदत केलेली आहे आणि तू सुद्धा काहीतरी मदत करावी असं आम्हाला वाटतं. म्हणजे आजी हे बघ, आमच्या परीने मात्र आम्ही 2-3 लाखाची मदत त्यांना करू शकतो. आता पार्वती आजी म्हणते की अभिषेक हे बघ, अरे कसं आहे की रमाला मात्र आता ती स्टे ऑर्डर आलेली आहे आणि तातडीने मात्र खूप मोठ्या रकमेची गरज आहे. तर आता हे सर्व ऐकत असताना अभिला खूप मोठा धक्का बसतो, कारण दागिने त्याला आता त्याच्यावर असणारं कर्ज त्या गुंडांचे पैसे देण्यासाठी त्याला लागत असतात. आणि आता आजी आणि आनंद दादा या सगळ्यांना मात्र वेगळंच काहीतरी वाटतं. म्हणून अभिला पुन्हा धक्का बसतो आणि तू मात्र आता आरतीचे जे दागिने आहेत तर ते रमाला दे, म्हणजे रमाला काहीतरी मदत होईल. त्यावरती आता अभि डायरेक्ट म्हणतो की नाही, मी हे सगळं नाही करू शकत. तेव्हा लगेच आता आनंद म्हणतो की काय रे अभिया, अरे तू काय हे बोलतोस, म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे, इतकं स्वार्थी तू कसं वागू शकतोस, तुझं वागणं इतकं स्वार्थी कसं असू शकतं. तेव्हा आता मयुरी म्हणते की अभि, अरे तुला काय वाटतं, की तुला असं वाटतं की ते दागिन्यावरती मात्र आता, अरे तू अभि इतका स्वतःचा विचार कसा करू शकतो. अरे रमाने सुद्धा आता काय काय केलेलं आहे याचा विचार कर, आणि इतका वाईट काळ होता रमाचा तरी सुद्धा मात्र तिने ते दागिने जपून ठेवले याचा विचार कर, आणि इतकं स्वार्थी वागू नकोस. तेव्हा आता अभि म्हणतो की हो ताई, हे सर्व काही मला कळतंय, परंतु मला सुद्धा ह्या दागिन्यांची इतकी गरज आहे मात्र मी तुमच्याशी खोटं बोललो, कारण मला आता माझ्यावर वेळच तशी आलेली आहे. इतकं मी खोटं बोललेलं आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी NC मध्ये कामाला आहे, परंतु मी कुठेही कामाला नाही, मला कोणत्याही मोठ्या पगाराची नोकरी नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता या सगळ्यांना मात्र एक फार मोठा धक्का बसतो. आणि हे बघा, मी काही वाईट माणसाकडून पैसे घेतलेले आहेत, कर्ज घेतलेलं आहे, तर आणि जर मी त्यांचे पैसे वेळेत परत दिले नाही तर ते लोक मला मारून टाकतील. म्हणून अभि आता खूप रडत हे सर्व सांगत आहे. तर आता ह्या सगळ्यांना एक प्रकारचा आणखीन मोठा धक्का बसलेला आहे. म्हणून मी येथे आलो, प्लीज मला वाचवा. तेव्हा आता आनंद लगेच अभिची गचंडी धरतो आणि काय म्हणाला अभि, तू काय इतकं कसं वागू शकतो, नीच खालच्या थराला इतकं कसं जाऊ शकतो. आणि हे बघ, तुला मात्र एक भाऊ म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते. स्वतःच्या बायकोच्या दागिनेवर तू डोळा ठेवतो, लाज वाटतेस का तुला, काय वागतोस तू, विचार कर. म्हणून तू इथे आला होतास का, आणि चल आत्ताच्या आत्ता तू इथून चालतं हो, तू एक काम कर, लगेच निघून जा, काही आमच्या तोंडासमोर थांबू नको, त्याला घ्यायचं आणि आत्ताच्या आत्ता निघ इथून. म्हणून आनंद खूप जोरात त्याला ओरडतो. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो. अभि तर खूपच अगदी त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि नको प्लीज असे मात्र आता अभि म्हणत असतो. तेव्हा आता हा अभिने बघितलेलं एक आता स्वप्न आहे, त्याला असं वाटतं की पुढे नक्की असे झाले तर काय करायचं, या सगळ्यांनी मला घरातून बाहेर काढून दिले तर मी काय करणार आहोत. तेव्हा आता आनंद म्हणतो की अभि, अरे तू बरा आहेस ना, काय झालं, अरे अभ्या काय झालं तुला, तू असं का म्हणतोस. आता तो त्यांच्याकडे पाहत असतो. आता त्यालाच काही कळत नसतं की नक्की मला काही आता असं घडलं की काय, वाईट स्वप्न पडले की काय, मी जर यांना माझी होणारी परिस्थिती सांगितलेली आहे तर मात्र पुढे काय होईल याचं तो अगदी स्वप्न पाहत असतो. तेवढ्यात अभिच्या हातातील फाईल सुद्धा खाली पडते. तो फाईल उचलतो आणि काही नाही असं कावरा आणि बावरा होत म्हणतो, आणि त्याचे हात थरथर कापत असतात. तो म्हणतो की काही नाही, मला आरतीची आठवण आली. आनंद म्हणतो की अरे अभ्यास स्वतःला सावर. तर पार्वतीजी म्हणते की अभिषेक, आता ते सगळ्याचा विचार तू नको करूस आणि स्वतःचं टेन्शन नको वाढूस.
हे बघ हे सुद्धा दिवस जातील आणि रमा नक्की आता काहीतरी चांगलं करेल अर्थासाठी, आणि तोपर्यंत तू अर्थाला घे आणि आता स्वतःचा सुद्धा विचार कर, स्वतःची काळजी घे, अर्थाची सुद्धा घे, आम्ही आहोत तुझ्यासोबत असे बोलून आता सगळेजण बाहेर जातात. पण अभिला मात्र खूप रडायला येत असतं, तो खूप रडत असतो. त्यानंतर आता इकडे तांबटकर चहा वगैरे घेत आहे, त्याला ठसका वगैरे लागत असतो. चंदा मात्र त्याला काय हवं काय नको पाहत असते बाहेर गार्डन मध्ये. आणि आता हा पाणी वगैरे पिल्यानंतर विचारतो की चंदा रेवा मॅडम कुठे आहे, अजून झोपलेल्या आहेत की काय. तेव्हा आता चंदा खुश होत म्हणते की नाही साहेब, त्या केव्हाच उठलेल्या आहेत, तयार होतात. त्यावरती तांबटकर म्हणतो की बरं ठीक आहे जा तू. तेव्हा मात्र आता तेवढ्यात रेवा तयार होऊन बाहेर येते आणि म्हणते की विशू, तर विशू तिला बघून खूपच खुश होतो. आणि आता मात्र लगेच हा विशू विचारतो की काय तू इतकं सामान वगैरे घेऊन कुठे निघालीस. रेवा आता खूपच छान तयार होऊन जायला निघते आणि म्हणते की पाचगणीला. तेव्हा आता विश्वनाथ म्हणतो की पाचगणीला आणि ते पण एकटीच. तेव्हा रेवा म्हणते की हो एकटीच. तेव्हा आता विश्वनाथ लगेच खुश होतो आणि लगेच खुश होऊन तो मनात म्हणतो की आता काही क्षणात रमा मात्र पैसे घेऊन तेथे पोहोचली नाही तर त्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवायला तेथे कोणीतरी असायला हवं. आणि जर तेथे डार्लिंग गेली तर तिच्या समोर मात्र तिचं ते सरप्राईज तेथे येईल. आणि आता लगेच विश्वनाथ म्हणतो की जा बाई जा, तू एकटीच जा, कारण आता तू तिथल्या प्रॉपर्टीची एकटीच मालकीण होणार आहे. तर आमचं काय, मी बिचारा साधा भोळा नवरा, तुमच्या समोर आमची काय किंमत. तेव्हा आता रेवाला वाईट वाटतं. रेवा म्हणते की विश तू प्लीज असं बोलू नकोस आणि बघ ना अरे माझं आयुष्य काय होतं. तिच्या त्या काळ्या भिंती आणि वर्षानुवर्ष आता मात्र ते जे काही एक मळालेली साडी, त्यांची ती दादागिरी आणि तुम्हाला हेल्प केली खरंच, त्यामुळे मी माझं आयुष्य सुधारू शकले आणि तू माझ्या शेवटी आयुष्यामध्ये आला आणि सगळं काही बदललंस. आणि ते पण आता कशाबद्दलही तू माझ्याकडून अपेक्षा ठेवली नाही. मग तू सांग, मी स्वप्न सुद्धा असा विचार करेल का? स्वप्न सुद्धा असा विचार नाही करू शकणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव विशू, मी आता मात्र जे काही आयुष्य मला मिळालेलं आहे ते सगळं मला तुझ्यामुळे मिळालेलं आहे आणि तुझे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. हे बघ तू जर मला आत्ता म्हणाला तर आत्ता मात्र मी तुझ्यासाठी जीव मागे पुढे द्यायला तयार आहे. तेव्हा आता लगेच विश्वनाथ तिला म्हणतो की हे बघ तू असं जीव वगैरे देण्याबद्दल नाही बोलायचं. आता कुठे खेळ रंगात आलेला आहे आणि खरं सांगतो मी कुठे काय तुला आयुष्य देणार आहे बरं. हे बघ आता मात्र मी जे काही उभा आहे तर ते केवळ तुझ्यामुळे, तुझ्या प्रेमातील ताकदीमुळे. तर हा विश्वनाथ तांबटकर आहे तर कधीच दूर होऊन अगदी वर निघून गेला असता. त्यामुळे तू जा आणि काही टेन्शन घेऊ नकोस आणि सगळं काही तुझ्या मनासारखं होईल हा माझा शब्द आहे. त्यावरती रेवा म्हणते की हे बघ विशू अजून एक, आता मी तुला असं म्हणत होते की जसं तू बरा होणार आहेस तसा पाचगणीला येणार आहे, तर कारण आपण तिकडेच राहणार आहोत आणि आपला हनीमून सुद्धा आपण तिकडेच साजरा करायचा. तेवढ्यात मात्र आता दोघंही एकमेकांचा केस घेणार तोच ते चंदा येते. चंदा लगेच म्हणते की अहो, तर दोघे आता कावरे बावरे होतात आणि दोघं आता लगेच जायला निघतात. तेव्हा आता विश्वनाथ म्हणतो की बाय. चंदा मात्र डबा वगैरे आहे तर तो मात्र गाडीमध्ये ठेवते आणि एकमेकांना हे बाय करतात. आणि आता रेवा गाडीजवळ येते आणि आता ड्रायव्हरला म्हणते की ड्रायव्हिंग मी करेल, तुम्ही या. तेव्हा मात्र आता लगेच विश्वनाथ विचारतो की काय ग डार्लिंग, अगं तू स्वतः ड्रायव्हिंग करणार आहे का? रेवा खुश होत हो असं म्हणते. थोडासा चेंज म्हणजे मजा येईल. तर आता चंदा म्हणते की ताई सगळं व्यवस्थित होईल ना, तुम्ही सगळं काही सांभाळून घेताल ना. तेव्हा आता रेवा म्हणते की चंदा हे पण काळजी करू नकोस, माझं ठरलेलं आहे की काय करायचं आहे ते. विश्वनाथला बाय करून मात्र आता ती तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे सगळ्यांनी मात्र पैशांची जुळवाजुळव केलेली आहे. प्रत्येक जण आता पैसे गोळा करत आहे. अक्षयचे फोन सुरू आहेत, आनंद जे पैसे गोळा झालेले आहेत तर त्या पैशांची टॅली मारत असतो आणि मयुरी त्याचा हिशोब ठेवत असते. अक्षय म्हणतो की हे बघा आम्ही तुमची निराशा नाही करणार, लवकरात लवकर पैसे परत देऊ, इतका विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलेला आहे, थँक्यू बोलून तो आता ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांचे आभार मानतो. नंतर रमाची सुद्धा आता अगदी पैशाची तरवीज चालू असते. आता ती अण्णांच्या काही मित्राकडून पैसे वगैरे घेते आणि खरंच थँक्यू असं म्हणते. नंतर आता आनंद हे पैसे मोजतो आणि अक्षयला म्हणतो की 15 लाख झालेले आहेत, 10 लाख बाकी आहेत. आता मयुरी म्हणते की अगं हे पग वेळ तर जवळ आलेली आहे आणि आता आपण 10 लाख आणखीन जमा नाही केले तर आतापर्यंतचा सगळा काही संघर्ष निघून जाईल, शेवटी आपल्या हातात काहीच राहणार नाही. सांगा आता काय करायचं आहे आपण. तेव्हा आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात. आता मात्र त्यांना खूप टेन्शन येते. दोघं आता कसा यातून मार्ग काढायचा विचार करतात. त्यानंतर आता इकडे तांबटकरचा वकील तांबटकरला फोन करून म्हणतो की तांबटकर फक्त 2 तास उरलेले आहेत त्यांना पैसे आता कोर्टामध्ये जमा करण्यासाठी आणि त्या 2 तासामध्ये रमा आणि अक्षय 25 लाख
जमा करतील. खरंच मला नाही वाटत हे शक्य होईल म्हणून. तेव्हा आता लगेच तामटकर म्हणतो की ते तर अशक्यच असायला हवं वकील साहेब. तर हा खेळ रंगात कसा येणार आहे? तर आज काही झाले तरी आता सूर्यास्त होण्याच्या अगोदर ती प्रॉपर्टी त्यांच्या हातातून निसटलीच गेली पाहिजे. माझी डार्लिंग तेथे पोहोचण्याच्या अगोदर तिचंही सरप्राईज तयार असायला हवं. तिला जे हवं असतं तर आता तिच्या पायाशी ते सर्व आणण्यासाठी हा तांबटकर मात्र आकाश पातळ एक करू शकतो. तिच्यासाठी काही पण तो करायला तयार असतो. म्हणून आता आज लवकरात लवकर तिला ते सरप्राईज मिळायलाच हवं. तांबटकर लगेच असं म्हणल्यानंतर वकील साहेब म्हणतो की क्या बात आहे तांबटकर साहेब. हे बघा आता मात्र त्या रमाला असं वाटलं असे तिने अतिशहाणपणा करून स्टे आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर स्टे तर लांबच राहिला, परंतु प्रॉपर्टीकडे अगदी नजर उचलून बघण्याची तिची हिंमत नाही राहिली. आणि सगळेजण मात्र रस्त्यावर येतील. तेव्हा आता वकील साहेब पुन्हा म्हणतो की हो साहेब, तुम्ही रस्त्यावर अगदी त्यांना आणलेलंच आहात आणि आता तुम्ही मात्र निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. सगळं काही आपल्या मनासारखं होईल. काम फत्ते म्हणून होईल. आता आपलं काम फत्ते झालेलं आहे. तेव्हा आता विश्वनाथ फोन ठेवतो आणि तेवढ्यात मागे वळून बघतो तर चंदा ही सर्व ऐकते. विश्वनाथ इतका घाबरतो आणि आता तू चंदाला म्हणतो की असे अचानक तू माझ्या समोर काय येते? तेव्हा आता चंदा म्हणते की अहो हे बघा, सॉरी सर, मला तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश नव्हता. हे बघा आत्ताच देवासमोर दिवा लावला होता म्हणून तुम्हाला हा प्रसाद देवा वाटला होता. मी मनापासून प्रार्थना केलेली आहे साहेब. हे बघा जे काही होईल ना ते सगळं चांगलंच होईल. चंदा मात्र आता साहेबांना प्रसाद देते. आता विश्वनाथ लगेच खुश होतो. प्रसाद घेऊन आता तो चंदा जाते बाजूला. तर तो म्हणतो की चंदा बरोबर आहे तुझं, आज जे काही होईल ना ते सगळं काही चांगलंच होईल आपल्या मनासारखं आणि माझ्या मनासारखं होऊन डाव शेवटी रंगात येईलच. आणि तो खुश होतो. त्यानंतर आता इकडे मात्र सगळेजण एकत्र बसलेले आहेत. तर पार्वतीजी रमाला म्हणते की हे बघ, तुझ्याकडे मात्र जे आरतीचे दागिने आहेत तर ते दागिने तू विक आणि जे दागिने आहेत ना ते दागिने विकून मात्र तू काहीतरी त्यातून मार्ग काढू शकते, तुला काहीतरी मदत होऊ शकते. त्यावरती रमा नाही म्हणते, कारण आरती वहिनीने इतक्या विश्वासाने ते दागिने माझ्याकडे ठेवले होते. अर्थासाठी दागिने मी नाही विकू शकत. आणि रमा स्पष्ट ते दागिने घेण्यासाठी नकार देते. तर पार्वती आजी आता अक्षयला म्हणते की हे बघ, अरे अक्षय तू तरी आता रमाला समजाव आणि रमाला समजावून मात्र ते दागिने तिला विकायला सांग. नक्की काहीतरी आता फायदा होईल. आणि जर मात्र तुम्हाला ते दागिने घ्यायचे नसेल तर मात्र अरे मग काय करू शकता तुम्ही? आता इतकी मोठी रक्कम हवी आहे आणि आपल्याकडे काही वेळच बाकी आहे. आपण इतकी सगळी मोठी रक्कम कुठून मॅनेज करू शकतो? ती नाही म्हणते ना, मग नको हे दागिने विकायला. आणि तेवढ्यात आता रमा आणि अक्षय ह्या दोघांचं बोलणं ऐकून मात्र अभि लगेच म्हणतो की ते दागिने आपण विकू, कारण आता ते दागिने आहेत तर ते आरतीचे आहेत. आरती नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत होती. हे बघ आता मात्र आरतीचा वेगळाच विश्वास रमा तुझ्यावर होता, एक वेगळंच प्रेम तुझ्यावर होतं आणि तिचे हे दागिने मात्र जर आता ह्या शाळेला आणि आपल्या कुटुंबाला जर आता कामी येणार असेल तर तिला सुद्धा बरंच वाटेल ना. ती सुद्धा तयारच असते ना. ती जिथून कुठून बघत असेल तर तिला आनंद होईल. त्यामुळे तुम्ही ते दागिने वापरा. त्यानंतर आता रमा म्हणते की अभिदादा, आणि आता रमा ही अर्थाची विचार करते. अर्थाचं काय करायचं? ते दागिने अर्थासाठी म्हणजे अर्थासाठी आहेत. त्यावरती आता अभि म्हणतो की हे बघ, तिचा विचार करू नका, आपण सगळेजण आहोत ना. तिच्यासाठी आपण मात्र काहीतरी मोठे दागिने करूयात, सगळं काही छान करूयात. त्यावेळेस मात्र आपण सगळेजण एकत्र करून हे सगळं करूयात. परंतु आता मात्र हे दागिने वापरा. त्यावरती आता मयुरी म्हणते की अरे हे बघ ना, अभि जे काही बोलत आहे तर ते अगदी छान बोलत आहे. त्यामुळे मात्र आता हे दागिने आहे तर ते हे दागिने घ्या. अक्षय म्हणतो की हे बघ ताई, अक्षय म्हणत असतो की हे बघ आता रमा जे काही बोलत आहे ते बरोबर आहे. ताई, अभि आणि सगळेजण आता समजून घ्या प्लीज. अभ्या हे बघ, अरे हे श्रीधन आहे आणि श्रीधन खरंच नकोय. आता हे सगळं काही आहे ना तर ते व्यवस्थित आहे. तर पार्वती आजी म्हणते की अरे सगळेजण जर असं म्हटले तर मात्र कसं होणार आहे? त्यानंतर अर्था सुद्धा आता आई आई करत येते आणि आता आरोही सुद्धा, आता पार्थ सुद्धा, सगळ्यांनी आता आपले जे काही पैसे साचवलेले आहेत तर ते पैसे घेऊन येतात आणि आता अर्थाने आरोही ते पैसे रमाकडे देत म्हणतात, आम्ही सुद्धा काही पैसे साचवलेले आहेत, आम्हाला सुद्धा शाळेची खूप गरज आहे आणि ती शाळा मात्र आम्हाला वाचवायची आहे. आता पार्थ सुद्धा त्याच्याकडे जे काही पैसे आहेत तर त्यातील थोडेसे पैसे देतो आणि म्हणतो की हे माझे पैसे, माझा सुद्धा काहीतरी हातभार लागेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अरे पार्थ काय बोलतोस तू? त्यानंतर आता हे सगळं काही सगळ्यांचं प्रेम बघून आता लगेच रमा म्हणते की आई आजी हे बघा, मुलं आता मोठी झालेली आहे, त्यांना सर्व काही कळतं आणि बघा ना ते आज आपल्याला मदत करतात. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप आनंद होतो. त्यावेळेस मात्र आता दरवाजा वाजत आहे आणि आता मात्र अक्षय, अर्था, आरोही या सगळ्यांना आज जायला सांगतात. शाळेत
शाळेचा सगळा काही स्टाफ आता घरी आलेला आहे. सगळेजण शिक्षक मॅडम सगळेजण येत आहे. आता आर्था आरोही सगळ्यांना आत जायला सांगतात. आता सगळेजण आत जातात. आता सगळेजण येऊन उभे राहतात. तर अक्षय त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघा ऐकून घ्या, आता मात्र हे सगळं काही मिटल्यानंतर आता तुमचे जे काही पगार वगैरे आहे ते सगळं काही व्यवस्थित होईल. हे बघा तुम्ही जी काही फी भरलेली आहे ती सुद्धा वाया नाही जाणार. तेव्हा आता अक्षय आणि रमा दोघंही सगळ्यांच्या समोर हात जोडतात. सगळं काही सेफ आहे. आणि तेवढ्यात मात्र शाळेचा जो काही शिपाई आहे तो म्हणतो नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. हे बघा आम्ही पैसे किंवा पगार मागायला नाही आलो, आम्ही तुम्हाला मदत करायला आलो इथे. आम्ही सर्व शिक्षक आणि पालक ह्या सगळ्यांनी मिळून हे पैसे जमा केलेले आहेत. तर त्या मॅडम सांगतात. आता दुसऱ्या मॅडम म्हणतात की हो, अण्णांनी आम्हाला मोठं केलेलं आहे, त्यांचे खूप असे उपकार आमच्यावर आहेत. आता हे सगळ्यांचे मिळून मात्र 12 लाख रुपये जमलेले आहेत आणि ते 12 लाख रुपये मात्र ते अक्षय आणि रमा यांना द्यायला म्हणजे देतात. आता मात्र सगळेजण मात्र आश्चर्याने पाहत आहे. रमाचे डोळे भरून येतात, अक्षयचे सुद्धा डोळे भरून येतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बापरे. तेव्हा आता त्या मॅडम म्हणतात की रमा मॅडम आणि अक्षय सर, या शाळेने आमचा संसार उभा केलेला आहे. शाळेचे आमच्यावर इतके उपकार आहे आणि हे उपकार आम्ही कधीही नाही विसरू शकत, अगदी कधीही नाही. अण्णासाहेबांनी आम्हाला माणुसकी शिकवली आणि आज जर त्यांना विसरलो तर एक माणूस म्हणून जगणं खरंच आमच्यासाठी खूप असं व्यर्थ आहे. नंतर मात्र आता इकडे हा शाळेचा जो काही शिपाई आहे तो सुद्धा म्हणतो की मॅडम हे बघा, मी गावाकडून मात्र आता कपड्यावर इथे आलो होतो. आज मात्र इथे माझं घर आहे, गावाकडे मी जमीन घेतलेली आहे, पाण्याची मी इथे सगळी सोय सुद्धा केलेली आहे आणि आता हे सगळं काही झालेलं आहे तर ते शाळेच्या जीवावर. अण्णांनी मला खूप प्रेम दिलं, खूप जीव लावला आणि आता आमच्यावर त्यांनी इतकी परिस्थिती अगदी इतकी येऊन दिली नाही आणि अण्णांनी इतकं प्रेम आम्हाला दिलं, परंतु आज मात्र त्यांच्यावर जी काही परिस्थिती आहे तर त्यामध्ये आम्ही त्यांची साथ नाही दिली तर आम्हाला देव सुद्धा माफ नाही करू शकणार. आणि आता दुसरे जे काही पालक वर्ग आहे तर ते सुद्धा म्हणतात की हो बरोबर बोलतात, अण्णा साहेबांनी आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप मदत केलेली आहे, त्यांच्यामुळेच आज मात्र आमची मुलं ही चांगले शिक्षण घेतात. माझी परिस्थिती इतकी नाही की मी आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकेल, म्हणून मात्र अण्णासाहेबांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता माझी मदत केली आणि त्यांनी ती जबाबदारी उचलली. जर अण्णासाहेबांनी आम्हाला त्यावेळेस मदत केली नसती तर मात्र आता आमच्या मुलांचं काय झालं असतं खरंच आम्हाला माहिती नाही. आणि त्यानंतर आता दुसऱ्या मॅडम सुद्धा म्हणतात की हो रामा अक्षय, ही काही मदत आम्ही तुम्हाला करत आहोत, हे पैसे देऊन कोणतीही मेहरबानी आम्ही नाही करत, तर मात्र अण्णांनी आमच्यावर जे उपकार केलेले आहेत ना त्यांची परतफेड आम्ही करत आहोत, प्लीज नाही म्हणू नका. त्यानंतर आता दुसऱ्या जे काही ह्या मुलांच्या आई वगैरे आहेत तर त्या म्हणतात की खरंच आम्ही जे काही अगोदर वागलो ना त्याचा आम्हाला पश्चाताप होतोय आणि आता मात्र आम्हाला ही जी काही मदत करायची आहे तर आता हे सगळं जे काही वागलेलं आहोत ना त्या पश्चातापातून आम्हाला नक्की मुक्तता मिळेल, आमच्या मनाला बरं वाटेल की काहीतरी आम्ही अण्णांना मदत केली म्हणून. आमची मुलं या शाळेमध्ये आता अगदी शिकून मोठी होणार आहेत, त्यांचं भविष्य येथे घडणार आहे, तर प्लीज आमच्याकडून ही जी काही मदत आहे तर तुम्ही स्वीकारा, कसलाही संकोच न करता ही मदत स्वीकारा. आता मात्र अक्षय सगळ्यांच्या समोर हात जोडतो कारण सगळ्यांचं प्रेम पाहून अक्षयचे डोळे भरून येतात आणि तो म्हणतो की खरंच थँक्यू, तुमचे हे जे काही उपकार आहेत ना ते कधीही मी नाही विसरू शकत, मनापासून तुमचे खरंच मी आभार मानतो आणि थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी मात्र आमच्यावर विश्वास ठेवला आणि आता मात्र मला कुठे कळत आहे की अण्णांनी तुमच्या सगळ्यावर इतका विश्वास का ठेवलात, तुम्ही इतके महान का आहात. मात्र हीच तर श्रीमंती आहे कारण अण्णांनी हेच तर मिळवलेलं आहे. तेव्हा आता रमाचे सुद्धा डोळे भरून येतात. रमा सुद्धा म्हणते की खरंच मला थँक्यू म्हणून तुम्हाला पर्क नाही करायचं, शाळा खरंच तुमची सुद्धा आहे कारण अण्णांबरोबर तुम्ही इतक्या कष्टानेच मात्र ही शाळा उभी केलेली आहे. तर आता लगेच दुसऱ्या मॅडम म्हणतात की रमा मॅडम लवकरात लवकर हे पैसे घ्या आणि आता सगळी काही प्रोसिजर आहे ती पूर्ण करून आता ही लवकरात लवकर शाळा वाचवा, बाकी काही नाही. आता पार्वतीची म्हणते की अक्षय आता लवकरात लवकर तुला घाई करावी लागेल आणि आता तू लगेच दीक्षितांना फोन कर आणि जी काही स्टे ऑर्डर आहे ना ती लवकरात लवकर मागे घ्यायला सांग. आता अक्षय मात्र आनंदला ते पैसे घ्यायला सांगतो. आनंद ते पैसे घेतो आणि सगळे पैसे एकत्र टॅली होतात. अक्षय घाईने मात्र आता ते पैसे घेऊन कोर्टामध्ये निघून जातो. तेव्हा पार्वतीची जाताना म्हणते की अरे फोन कर. अक्षय हो असं बोलून निघून जातो. तेव्हा आता रमा मनामध्ये म्हणते की अण्णा हे बघा तुमच्या आशीर्वादाने मात्र आज ही शाळा वाचलेली आहे, तर आता तरी तुम्ही परत या, खरंच मला तुमची खूप गरज आहे. आणि रमा मात्र देवाला हात जोडते आणि म्हणते की थँक्यू, आता मात्र यापुढे आमच्यावर कोणतंही संकट येऊन देऊ नकोस. इकडे अक्षय मात्र आता दीक्षित सरांच्या फोनची वाट पाहत आहे. शेवटचे 2 तास बाकी आहेत. दीक्षित सर फोन करा आणि काय झालं, अडचण काय आहे.
पैसे तर लवकरच वेळेवर पोहोचलेले आहेत, मग नक्की काय झालेलं आहे? तेवढे दीक्षित सरांचा फोन येतो. अक्षय फोन उचलतो आणि बोला असं म्हणतो. मात्र आता दीक्षित सर त्याला खुश होत आता गुड न्यूज देतात. अभिनंदन, हे बघा अक्षय सर, आपण बाजी मारली. अक्षयला खूपच आनंद होतो. 3 वेळेस पैसेही ट्रान्सफर झालेत आणि कोर्टाने स्टे ऑर्डर आपल्या बाजूने दिली. तर 48 तास सोडा, परंतु पुढचे कितीही काही वर्ष मात्र आता हा तांबटकर तुमच्या प्रॉपर्टीला हात नाही लावू शकत. तेव्हा आता अक्षय खुश होत. थँक्यू सो मच दीक्षित सर असं म्हणतो. अण्णांचं स्वप्न वाचवायला तुम्ही मदत करतात. तेव्हा आता दीक्षित सर नो प्रॉब्लेम म्हणतात आणि फोन ठेवतात. तेव्हा आता अक्षयला फारच आनंद होतो आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता तांबटकरचा वकील तांबटकरला फोन करून हे सर्व काही सांगतो. तांबटकर ओरडतो. तांबटकर म्हणतो की अरे इतक्या लवकर मात्र त्या लोकांनी इतकी सगळी जी काही पैशाची अरेंजमेंट आहे ती कशी केलेली आहे. तर तेव्हा आता वकील साहेब खूपच टेन्शन मध्ये आहे आणि तांबटकर त्याच्यावर खूप ओरडत आहे. तांबटकर म्हणतो की त्यांना रस्त्यावर आणण्याचं स्वप्न मी बघितलं होतं. तेव्हा आता रमा ही अक्षयला फोन करते आणि अक्षयला फोन करून म्हणते की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी इतकं सर्व काही केलं, मग सगळ्यात अगोदर मला मात्र माझ्या नवऱ्याचे आभार मानायचे आहे. तर आता अक्षय म्हणतो की हो मान ना आभार, मला छान मिठीमध्ये घे. तेव्हा आता रमा म्हणते की त्यासाठी मात्र तुम्हाला अगोदर घरी यावं लागेल. मात्र अक्षय घाईने घरी येत असतो आणि त्याच्या मागून रेवा येते आणि रेवा जोरात त्याला अक्षय असं म्हणते आणि त्याच्या डोक्याला पिस्तूल लावते. अक्षय रेवाकडे पाहत असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.